सध्या जेनझी आणि जेनझी वापरत असलेले स्लँग सगळीकडे चर्चेत आहे. एवढेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही जेनझींच्या या भाषेची भुरळ पडली. हा व्हिडिओ अलीकडे मुंबईतील वरळी डोम मध्ये झालेल्या युथ कनेक्ट कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयीन तरुणांशी म्हणजेच अलीकडच्या काळातील जेनझींशी संवाद साधला होता. या कार्यक्रमात प्रश्न उत्तरांच्या रॅपिड फायर राऊंड मध्ये त्यांना विचारण्यात आले की स्ले हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात पहिला काय विचार येतो. यावर ते म्हणाले की डेमोक्रेसीमध्ये स्ले ह्या शब्दाला जागा नाही. When I say the word slay, See, there is no place for the word slay in democracy. Democracy में ये नहीं चलेगा. पण हा जेव्हा बिहार विधानसभेचा रिझल्ट लागला तेव्हा आमच्या सीटचा नंबर लोकांनी बघितला तेव्हा जेनझींनीही म्हटले की स्ले झाले. लेकिन हाँ, अभी हम लोगों का जब रिजल्ट आया ना, तो जब हमारे सीटों का नंबर लोगों ने देखा, तो जेनजी ने कहा स्ले हो गया. असे बोलत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. पण या स्ले शब्दाचा नेमका अर्थ काय? तर स्ले हा जेनझींनी तयार केलेला एक स्लँग आहे. तर ह्या स्लेचा अर्थ ग्रेट किंवा अमेझिंग असा होतो. पुढे त्यांना रीज या शब्दाविषयी विचारले. यावर ते म्हणाले की मुंबईकर आमचे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही दिलेली सुविधा पाहून रीज या शब्दाचा उपयोग करतायत. तर रीज म्हणजे काय? तर रीज म्हणजे आकर्षक. हाही शब्द जेनझींनीच तयार केलेला आहे.